इथून शिंदेगड बाहेर पडण्याचं मुख्य कारण येथील हुकुमशाह आमदार हा शिंदे गटाला किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला कुठल्याही प्रकारची किंमत देत नाही आणि त्यामुळे त्यांनी बाहेर पडून निर्णय घेतला आणि त्याचा नुकसान हा भाजपलाच होणार आहे। शिंदे गट तसा म्हटला तर शहरामध्ये एवढा त्यांचं प्रस्थ नाही आहे, पण तरीसुद्धा नगराध्यक्षाच्या उमेदवार आमच्या भावना घाणेकर यांच्यासाठी शिंदे गट स्वतंत्र लढल्यामुळे आम्हाला फायदा होणार आहे। त्याच्यामुळे महायुतीचं नुकसान होईल आणि महाविकास आघाडीलाच खऱ्या अर्थानं शिंदे गटाचा फायदा होणार। एक उर्दू भाषेतील पत्रक भारतीय जनता पार्टीने जारी केले चर्चा महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, कालच टीव्हीवर त्यांचे जनाब आशिष शेलार यांनी सांगितलं की आम्ही जर नवाब मालिक मुंबईचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचं जर नेतृत्व करत असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर बसणार नाही, आम्ही त्यांच्यावर युती तोडू। आणि इकडचा हा उरणचा जनाब हा म्हणतोय की आम्ही उर्दूमध्ये पत्रक छापून आम्ही आमच्यासोबत मुसलमान आहे। आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझा प्रश्न आहे की नक्की तुम्ही हिंदुत्ववादी कोणते आहे? या हिंदुस्थानचे हिंदुत्ववादी आहेत की पाकिस्तानचे हिंदुत्ववादी आहेत? उगाच कुठेतरी हिंदुत्वाचा बुरखा घालायचा आणि जशी वेळ येईल तसा रंग बदलायचा। म्हणजे सरडा जसा रंग बदलतो तसला इथला आमदार रंग बदलतो आहे। त्याचा कोणावरही प्रेम नाही, ना हिंदूंवर नाही, मुसलमानावर नाही, त्यांच्या आप्तेष्टांवर, त्याचा फक्त पैशावर प्रेम आहे। त्याच्यामुळे परिस्थिती येईल त्याप्रमाणे तो तसा वागत असतो। आणि मुसलमानांही माहीत आहे की हा महेश बालदी आमदार हा आमच्यावर किती प्रेम करतो त्यांनाही माहीत आहे, पण निवडणुकीमध्ये प्रत्येक माणूस वेगवेगळा अस्त्र वापरतो। तो त्याने या ठिकाणी उर्दूमध्ये त्याने पत्र काढून तो वापरलेला आहे। आणि माझ्या कानावर असं आलं आहे की अनेक ठिकाणी त्यांनी मुस्लिम बांधवांना काही जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आता जर तुम्हाला खरोखरच हिंदुत्व जर तुमच्याकडे जागरूक असेल तर तुम्हाला मुसलमानांची गरज का वाटते? आणि ही जर गरज वाटत असेल तर तुम्ही हिंदुत्वाचा म्हणजे चेहरा तुम्ही बंद करा। आम्ही स्वतः हिंदुत्ववादी आहोत, पण आमच्या उद्धवजींचा हिंदुत्ववाद किंवा बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन उद्धवजी हिंदुत्ववाद करतात। या देशातला प्रत्येक नागरिक हा हिंदू असायला पाहिजे आणि हिंदुस्थानचं प्रेम असायला पाहिजे। जे देशासाठी हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, त्या लोकांनी सर्वप्रथम माझा देश महत्त्वाचा आहे ही भूमिका शिवसेनेची आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी हे जे पत्रक काढलेले आहेत खरंच सरळ थोतांड आहे। कुठेतरी मतं मिळावं म्हणून त्यांनी मुसलमानांना त्या ठिकाणी आपल्याला मत मिळावं म्हणून त्यांनी तो पत्रक काढले। मी मतदारांना प्रामाणिकपणे आवाहन करतो की गेली 15 वर्ष भाजप उरण नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आहे। आम्ही सुरुवातीला 5 वर्ष त्यांच्यासोबत होतो, पण त्याच्यानंतर 2016 ते आजपर्यंत ही भाजप स्वतंत्र उरण नगरपालिकेमध्ये राज्य करत आहे। या शहराचा त्यांनी संपूर्ण बकास केलेला आहे। स्वच्छतेचा आपण बघाल तर स्वच्छता नाही, कचरा कुंड्या जिथे इथं कचरा आहे तिथे कचरा असा मोकळा पसरलेला आपल्याला दिसतोय। आरोग्याकडे दुर्लक्ष आहे, शाळांकडे दुर्लक्ष आहे, रस्त्यांची खराब व्यवस्था आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाणी आठवड्यातून 2 ते 3 वेळा मिळतोय। शहरातल्या नागरिकांचा प्रॉपर्टी टॅक्स वसूल केला जातोय, परंतु त्या बदल्यामध्ये आजही लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही। याचं पाणी मिळत नाहीचं कारण की MIDCचा करोडोने बिल थकलेलं आहे, तो बिल भरू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी पाण्याचा टॅपिंग पाण्याचा हे वाढत नाही कोटा। आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर इथला आमदार फक्त नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचा असणारा PA कौशिक शाह आणि त्याच्या आता सौभाग्यवती त्यांचं नाव माझ्या नाही लक्षात, शोभा कौशिक शाह कोळी आणि शाह अशी दोन्ही नावं वापरलीत। आणि ही तुम्हाला 2 नावं का वापरावी लागतात? याचं कारण की त्यांना शोभा कौशिक शाह जर नाव आला तर इथला मराठी माणूस, इथला हिंदू माणूस, इथला मग कराडी माणूस असेल, कोळी असेल, सर्व मराठी जातीचे लोक मतदान देणार नाही म्हणून त्या ठिकाणी तशी त्यांनी 2 नावं त्या ठिकाणी दिलेले आहेत। खऱ्या अर्थानं नगरपालिकेमध्ये
भ्रष्टाचार करून त्यांनी पैसा कमवलेला आहे. कुठलाही कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी काम करायला गेला तर त्याला 10 ते 15% पर्सेंटेज द्यावा लागतो आणि हा सर्व त्यांचा तानाशाही चाललेला कारभार आम्हाला या ठिकाणी मोडून काढायचा आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार. आमच्या भावना घाणेकर ह्या प्रचंड मताने नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार आहेत आणि त्याचबरोबर आमचे किमान 15 ते 16 नगरसेवक या उरण नगरपालिकेमध्ये निवडून येतील.